नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथे आलो आहे। आपण पाहत आहात की हे मान तालुक्यात मलवडी येथील युवा कार्यकर्ते हे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंतीची पूर्वतयारी करण्यासाठी आज हे उपस्थित आहेत। आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे ते शिवजयंती या ठिकाणी होणार आहे आणि हे दृश्य पूर्ण दिसत आहे ते या सर्व ठिकाणी म्हणजे जे जमीन दिसत आहे ते या जमिनीवर पूर्णपणे मंडप घालण्यात येणार आहे। आणि साधारणपणे हा जो परिसर आपल्याला दिसत आहे तो 5 एकराचा आहे आणि 5 एकराच्या या परिसरामध्ये त्यांचं मंडप घालण्याचं नियोजन आहे। तर या भव्य ठिकाणी मंडपाचं नियोजन करण्यात आलेले आहे आणि मलवडी हे गाव पंचकृषीतील असून मलवडी पंचकृषी जे गावं येतात साधारण 12-13 गावं या मलवडी पंचकृषीत येतात आणि या पंचकृषीतील हा भव्य दिव्य अशी शिवजयंतीचा कार्यक्रम या तरुण कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे। विशेष म्हणजे या मलवडी पंचकृषीबरोबरच मान तालुक्यातील हा सर्वात मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो आणि हा शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साधारण 15 ते 20 दिवस हे युवक एकत्र येतात आणि कार्यक्रमाचे नियोजन करत असतात। खरोखरच अनेक वर्षापासून त्यांनी ही शिवजयंती साजरी करण्याची परंपरा जोपासलेली आहे आणि चांगल्यात चांगला कार्यक्रम भव्य दिव्य आणि सर्वधर्मी आणि सर्वांना सामावून घेणारा हा त्यांचा कार्यक्रम असतो। तर आज त्यांचा जो नियोजित कार्यक्रम कसा करायचा तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी जे ठिकाणी आपण उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी मंडपाचं नियोजन आहे आणि आता आपण कशा पद्धतीने ते कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत किंवा कोणकोणते कार्यक्रम आहेत तर त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण या कार्यकर्त्यांशीच जाणून घेणार आहोत। आता आपल्याशी जी माहिती देणार आहेत ते शिवभक्त हेमंत कदम आहेत। तर एक सांगा हेमंतराव की जो तुम्ही कार्यक्रम शिवजयंती साजरा करत आहात तर तो किती वर्षापासून आणि कशा पद्धतीने करत होता? अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्वापार म्हणजे जेव्हापासून ह्या महाराष्ट्रात साजरी केली जाते तेव्हापासून आमचं हे मलवडी गाव त्या एक मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते। आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारी रोजी एक भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे। आमच्या येथील पंचकृषीतील जे सर्व समाज बांधव आहेत सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून आमच्या येथील शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी हातभार लावत असतात आणि आपल्या परीने जी मदत होईल ते आमच्या शिवजयंतीसाठी करत असतात। शिवभक्त हेमंत कदम यांनी आपल्याला किती वर्षापासून शिवजयंती साजरी करतो हे सांगितलेलं आहे। तर आपल्याला दुसरे शिवभक्त इथं उपस्थित आहेत ते सांगत आहेत की यावर्षी कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि कशा पद्धतीने ते सादर करण्यात येणार आहेत। नमस्कार, मी सूरज मगर। तर आपल्या मलवडी गावामध्ये जो पारंपरिक शिवजयंती महोत्सव साजरा होत आहे दरवर्षी, तर याही वर्षी 19 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या पद्धतीने आपण हा शिवजयंती महोत्सव साजरा करत आहोत। तर याचं नियोजन असं आहे की 16 फेब्रुवारीला सायंकाळी आपण जंजिरा व पद्मदुर्ग या किल्ल्यावरती जाणार आहोत। तर आपलं शिवज्योत आणण्याचं ठिकाण ते आहे जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ले। तर तेथून आपण 17 आणि 18 या 2 दिवस आपल्याला शिवजयंतीची ज्योत आणण्यासाठी लागणार आहेत। त्याच्यानंतर 19 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता आपली ज्योत आगमन मलवडी येथे होणार आहे। तर 9 वाजता शिवज्योत आल्यानंतर त्या शिवज्योतीचं पूजन होईल आणि याच्यामध्ये आपण एक नवीन संकल्पना ॲड केली आहे की मलवडी पंचकृषीमधील ज्या काही शाळा आहेत तर या शाळेमधील जी लहान मुलं आहेत तर त्यांचं पारंपरिक जसे लेझिम पथक असेल, जहाज पथक असेल किंवा ढोल पथक असेल असे काय कार्यक्रम आहेत ते पण आपण त्या मिरवणुकीत सामील करणार आहोत। त्याच्यानंतर आपलं 19 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 4 पर्यंत रांगोळी स्पर्धांचं पण भव्य आयोजन आहे। संध्याकाळी 5 नंतर आपण मलखांब स्पर्धा म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातील पहिल्यांदाच मलखांब स्पर्धा या मलवडी पंचकृषीमध्ये आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। तर तो सायंकाळी 6ला चालू होईल 19 फेब्रुवारी 2024 रोजी आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर 8 वाजता शिवपाळणा हा कार्यक्रम आपण पारंपरिक पद्धतीने महिला आमच्या इथे घेतात। त्याच्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने शिवपाळणा गीतं वगैरे गायली जातात आणि बाकी सगळा अगदी समस्त ग्रामस्थ त्याच्यामध्ये भरपूर छान प्रतिसाद घेऊन तो कार्यक्रम पार पाडतात। त्याच्यानंतर दुसरा दिवस 20 फेब्रुवारी। तर 20 फेब्रुवारीला आपण एक सामाजिक उपक्रम म्हणजे महारक्तदान शिबिर दरवर्षी घेतो। गेल्या वर्षी हे मोठ्या पद्धतीत झालं होतं तर याही वर्षी आपण तो महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम 10 ते 4 घेतलेला आहे। त्याच्यानंतर सायंकाळी
आपण कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे हबप महाराज आपले बोंडवे पाटील या महाराजांचे कीर्तन आहे, ते 7 ते 9 हा कार्यक्रम राहणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीचा जो आपला कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमामध्ये आपण जे एक आजूबाजूचे जे पंचक्रोशीतील काही तरुण लहान मुले आहेत, तर यांचा वक्तृत्व स्पर्धा म्हणजे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. दरवर्षी आपण सामाजिक उपक्रम नवीन ॲड करतो. म्हणजे कार्यक्रम दरवेळेस रूपरेषा 5-6 दिवसाची असते, पण त्याच्यामध्ये कार्यक्रम चेंजेस असतात. जसं गेल्या वर्षी फक्त आपण महारक्तदान शिबिर घेतलं होतं, पण यावर्षी आपण महारक्तदान शिबिराबरोबर मोफत HB तपासणी पण घेत आहोत. याच्यामध्येही जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे ही एक नम्र विनंती आहे आमच्या महोत्सव कमिटीकडून, की जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा घेता येईल किंवा त्या तपासणीचा पण फायदा घेता येईल. तर आपण पाहू शकताय की हे जे दरवर्षी आपण शिवजयंती शहीद चौक मलवडी येथे घेतो, पण काही कारणास्तव आपण हे सावंत बंधूंचं फार्म आहे याच्यामध्ये यंदा शिवजयंती महोत्सव आयोजित करत आहोत. तर तुम्हाला ते रूपरेषा दाखवतो एक कार्यक्रम कसा असेल. तर आपण पाहू शकता मी जिथे उभा आहे इथून पाठीमाग आपलं शिवजयंतीचं भव्य मोठं स्टेज येणार आहे. तर हे 50 बाय 40चं स्टेज असणार आहे, रुंदी 50 फूट आणि 40चं. आणि त्याच्यानंतर इथून आपलं एक लाइटिंग शो पण असेल, डेकोरेशन, भव्य डेकोरेशन. तर याच्यामध्ये प्रॉपर पूर्ण 50 फूट रुंदी आणि 200 फूट लांबीची लाइटिंग असेल. आणि त्याच्यानंतर पुढं पूर्ण आपली 50 फूट स्ट्रेट लाइटिंग आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण कमान टाईप लाइटिंग येईल. त्याच्या पुढं आपलं एक कमान असेल, एंट्री कमान असेल. आणि एंट्री कमानच्या दोन्ही साईडला म्हणजे डाव्या आणि उजव्या साईडला जो सातारा पुशेगाव दैवडी पुशेगाव रोड आहे, तर या रोडवरती दोन्ही साईडला 100 फूट आपली लाइटिंग येणार आहे. तर हे जवळपास 5-6 एकर क्षेत्र आहे, म्हणजे 4-5 एकरच्या वरती क्षेत्र आहे. तर या क्षेत्रामध्ये भव्य असा शिवजयंती महोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि विविध सामाजिक उपक्रम सोबत घेऊन आपण हे करत आहोत. आणि याच्यामध्ये सगळी पंचक्रोशीतील महिला, ग्रामस्थ सगळे भरपूर उत्साहाने साजरे होतात. आणि आपणही सगळ्यांनी यावर्षी शिवजयंती महोत्सव किंवा शिवजयंती या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग दाखवावा. आणि ही शिवजयंती अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, पण जे नवीन मुलं आहेत अगदी गावचे असतील किंवा मुंबईकर असतील, तर यांच्या सगळ्यांच्या आम्ही सहभागाने हा उत्सव एक सामाजिक बनवत चाललेला आहे, की शिवजयंतीमध्ये पण शिवरायांचे विचार पुढे जावेत आणि ते विचार पेरले गेले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सामाजिक उपक्रमांची जोड असावी. या पद्धतीने आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत. तर आपणही या शिवजयंतीला उपस्थित राहावे ही विनंती. जय शिवराय. आपल्याला सूरज मगर यांनी विविध कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे, पण आता जे तुम्ही कार्यक्रम राबवता या कार्यक्रमाचं वेगळं पण काय आहेत या संदर्भात आपल्याला उमेश मगर अधिक माहिती देत आहेत. जय शिवराय. आपण खूप म्हणजे बऱ्याच वर्षापासून शिवजयंती करतोय. ह्या 4-5 वर्षामध्ये जे शिवजयंतीचं आम्ही स्वरूप बदलले, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे संध्याकाळचे जे कार्यक्रम आमचे जयंती दिवशी असतात, त्यामध्ये आम्ही पहिल्या वर्षी दांडपट्टा आणला होता, पाठीमागच्या वर्षी महिला ढोल पथक होतं. आणि यावर्षी म्हणजे सर्व भागातल्या लोकांनी जे कार्यक्रम पाहिला नाही, अस्सल मर्दानी खेळ ज्याला म्हटलं जातं, तो महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय सातारा यांचा जो मल्लखांब पथक आहे, 30 विद्यार्थ्यांचं मल्लखांब पथक आहे, ते मल्लखांब इथं प्रात्यक्षिक करणार आहे. म्हणजे जे आजपर्यंत फक्त आपण यूट्यूब आणि TV माध्यमातूनच पाहिलं आहे, ते आपल्याला लाईव्ह या ठिकाणी 19 तारखेला पाहता येणार आहे. तसेच 20 तारखेला रायगडपुत्र हरिभक्तपरायण श्री आकाश भोंडवे पाटील, ज्यांची आळंदी ते श्रीमान रायगड अशी पायीवारी असते आणि ज्यांचं अन्नछत्र आहे रायगडाला, त्यांचं या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर कीर्तन आयोजित केलेलं आहे. पाठीमागच्या वर्षीपासून आम्ही जो नवीन उपक्रम चालू केला, पाठीमागच्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतलं, या वर्षी महारक्तदान शिबिर. आणि त्यासोबत इथले जी गोरगरीब लोक आहेत, महिला वर्ग आहेत, त्यांचं HBचा जो प्रॉब्लेम होतो, आपल्याला HBच माहीत नसतात, त्यासाठी आम्ही खास त्यांच्या सर्वांची HB चेक करणे व त्यावर उपचार यावर्षी आम्ही हा एक नवीन उपक्रम आयोजित केलेला आहे. आकाश मगर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानदेश भूषणशी बोलत आहेत. शिवजन्मोत्सव 2024 आम्ही या ठिकाणी भव्य असा शिवजयंती महोत्सव साजरा करत आहे. तरी माझी तमाम शिवभक्तांना तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना तसेच महिलांना आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी भव्य असं शिवजयंती महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तरी मान तालुक्यात तरी शिवजयंती मोठीच असणार आहे.
तरी मान तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना आव्हान आहे की या शिवजयंतीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. मी शिवभक्त बाळराज जगदाळे शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आवाहन करीत आहे की सर्व जे शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत तरी सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. खरं तर शिवजयंती म्हटलं का शिवभक्तामध्ये एक उत्साह वेगळाच दिसून येतो आणि शिवजयंती साजरी करायचं म्हटलं का पूर्वनियोजन या शिवभक्तामध्ये असतंच. आणि हे नियोजन करत असताना कार्यक्रम आपले सगळ्यात चांगले भारदार कसे होतील आणि एक आगळंवेगळं कसं सादरीकरण करता येईल, शिवजयंतीच्या निमित्ताने वेगळं काही कार्यक्रमाचे आयोजन येतील का, हे शिवभक्त करत असतात. आणि खरोखर पारंपरिक काही कार्यक्रम असतात त्यात बदल करून नवीन कार्यक्रम ही शिवभक्त करत असतात. खरं तर आत्ताच आपण जे दृश्य बघत आहात ते मलवडी येथील आहे आणि मलवडी येथील शिवभक्त यांनी प्रत्येक वर्षी कार्यक्रमात बदल केलेला आहे आणि चांगल्यात चांगलं रक्तदान शिबिर असेल, शिवभक्त कीर्तन असेल किंवा अजून काही वेगळं पण काय करता येतं का, हे शिवभक्त करत असतात. खरोखरच त्यांचं हे कौतुक आहे आणि मलवडी पंचक्रोशीतील याचा कार्यक्रमाचा लाभ घेतातच. त्याचबरोबर त्यांनी यावर्षी आवाहन केलेलं आहे की मलवडी पंचक्रोशी असले तरी हा मान तालुक्यातील एक वेगळाच कार्यक्रम आहे आणि मान तालुक्यातील सुद्धा लोकांनी किंवा जिल्ह्यातील लोकांनी हा एक वेगळा कार्यक्रम शिवजयंती पाहण्यास यावं आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आपल्याला मानदेश भूषणला हेमंत कदम, उमेश मगर, सूरज मगर, आकाश मगर आणि बाळराजे जगदाळे यांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिलेली आहे. त्यांना सर्वांना शिवभक्तांना धन्यवाद आणि मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे या शिवजयंती कार्यक्रमास मनापासून शुभेच्छा.